मागच्या काही दिवसापासून माझी मेंटल कंडिशन चांगली नव्हती. आता माझ्या मेंटल कंडिशनला नॉर्मल कंडिशन मध्ये आणण्यासाठी मी काय असे बचकाने हरकती करत होते. नमस्कार, मी आदिती. मागच्या 4-5 महिन्यामध्ये मी माझ्यासोबत माझ्या कॉलेजचं पण नाव घ्यायचे. आता मी ठरवलं माझी ओळख फक्त माझ्या पुरतीच राहील बघा. माझी मेंटल कंडिशन खराब व्हायचं कारण म्हणजे की माझं कॉलेजच होतं. कारण की कॉलेजमध्ये मी कोणा रामपारात उठून जाऊ आणि संध्याकाळचे 7-8 वाजता घरी यावं, हेच रुटीन माझ्या दैनंदिन जीवनामध्ये मागच्या 5-6 दिवसापासून फॉलो करत आहे. एखाद्या विद्यार्थ्याच्या डोक्यावर जास्त ताण पडू नये म्हणून त्याच्या जिंदगीमध्ये दिवाळीच्या सुट्ट्याचं आगमन होत. दरवर्षीप्रमाणे या पण वर्षी आम्ही आमचे दिवाळीचे दिवे कुंभारापासूनच घेतले होते. दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये दिवाळीचं पहिलंच काम लागते आपल्या मागे, ते म्हणजे की या दिव्याला भिजून काढायचं असते पाण्यामध्ये. त्यानंतर मला जायचं होतं काही फटाके आणण्यासाठी, कारण की मी उद्या कुठेतरी जाणार आहे, ते पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला समजेलच. घरी आल्यानंतर परत बाबासोबत मला जायचं होतं बाहेर. मी म्हणलं मी येऊ का तुमच्यासोबत? बाबा म्हणले मग काय झालं, तसं मला सवय आहे गाडीवर फिरण्याची, पण आज बाबासोबत मला पायी पायी जाऊ लागलो. आणि हे बघून मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवले होते. माझ्या लहानपणी बाबाला खूप हट्ट केला मी, कारण की बाबासोबत मला फिरायला खूप आवडायचं. जेव्हा पण यांच्यासोबत चलत जायचे मी, तेव्हा नेहमी कोणाला नाही तर कोणाला बोलायचे रस्त्यावर. आणि याच्यावरून आपल्याला पण समजायला पाहिजे की बा कोणतं पण नातं टिकवण्यासाठी टाइम नसतो, पण तेच आपल्या पुढे एखादी व्यक्ती आली तर त्याला 2 मिनिटं का होईना बोलायला पाहिजे. आपण आपला इगो साईडला ठेवून बोलावंच लागते. बाबासोबत मी गेले होते धनतेरसचं सामान आणण्यासाठी, आणि त्याचबरोबर आमच्या घरावर नवीन लाइटिंग पण टाकायची होती. आमच्या घरावर लाइटिंग टाकायचं काम आमच्या बिनकामी भावाला सोपवते मी, आणि त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी माझ्या घरचे मला काम लावते. आता खूप जणांना प्रश्न पडलाच असेल की मी एवढ्या मागचे ब्लॉग का आज टाकत आहे. आता याचं कारण मी पुढच्या ब्लॉग मध्ये सांगते तुम्हाला. तर माझ्या भावानं लाइटिंग कशी बसवली एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा. बाकी सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळी झाली मला माहिती आहे, पण माझे पुढचे 4-5 जे ब्लॉग आहे येणार आहेत ते बघायला विसरू नका.